मी एका गोष्टीचा खुलासा करू इच्छितो. काल एक आपले खेळाडू गावीत हे काल येऊन गेले. तुमच्याकडे बातम्या मी पाहिल्या. त्यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे एक तर त्यांना कोणी बोलवलं होतं हे मला माहित नाही. ते आलेत हेही मला कोणी सांगितलं नाही. त्याच्यामुळे ते आलेत आणि मी भेटणार नाही असं का करीन मी? त्याच्यामुळे मला माहितीच नसलेल्या गोष्टीवरती त्या बातम्या आल्या. त्यांचाही काही गैरसमज झाला की ते 2 तास थांबले आणि मी त्यांना भेटलो नाही. परंतु मला माहितीच नव्हतं. मला कोणी सांगितलंच नाही की ते आलेत म्हणून. मला जर कोणी सांगितलं असतं मी निश्चित त्यांना नक्कीच भेटलो असतो. परंतु त्यांना कोणी बोलवलं आणि मला का कोणी सांगितलं नाही ह्या गोष्टी सगळ्या बाजूला सोडा आपण. परंतु भेट नाही झाली त्याच्याबद्दल ते नाराज झाले. त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ते मला असं वाटतं दिल्लीला गेलेले आहेत आणि दिल्लीला जाऊन आल्यानंतर मी निश्चित त्यांची भेट घेईन आणि त्यांच्याशी मी निश्चित या गोष्टी बोलीन. तुमचाही काही संपर्क झाला तर मला असं वाटतं त्यांच्या कानावरती ही गोष्ट घाला की मलाच काही माहीत नव्हतं. त्याच्यामुळे भेटण्याचा न भेटण्याचा काही विषय येत नाही. 2003चा कोणाला आठवत पण नसेल. 2015 बद्दल आपण बोलू. 2015चा जो कुंभमेळा झाला त्यावेळेला जी काही नाशिकमध्ये जी काही कामं झाली आणि ज्या प्रकारे कुंभमेळा झाला, मला असं वाटतं की नाशिक शहराला देखील कळलं नव्हतं की कुठे काय कामं सुरू आहेत आणि काय कशा प्रकारची कामं सुरू आहेत. ती झाल्यानंतर सर्वांना दिसलं की कशा प्रकारचे रस्ते झालेत आणि काय झाले वगैरे. आणि त्या कुंभमेळ्यातनं पैसे काढणं, त्यातनं काही अर्थकारण हा मुळात उद्देश नसल्यामुळे तो खूप सोप्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तो त्यावेळेला झाला. आत्ताचं जे मला दिसतंय ते मला काय मी ऐकल्यात ज्या गोष्टी. काय रे बाबा तू कुठे होतास तू? आत्ता मी तुमच्याच माध्यमातून ज्या गोष्टी तुमच्या कानावरती येतात. संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत. काही गाड्या ट्रक बिग सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत. माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये खास करून. परंतु या प्रशासनाला काही नाही डिम्म आहे त्यांना. माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचे काही सोयसूत्र नाहीये. आणि बस आपली आपली त्या सगळ्या भागातनं म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरातमधले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे. आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे आणि महाराष्ट्रामधल्या एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांचं त्यांना लख लाभो. दुर्दैव आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं. इतकं सुंदर त्यावेळेला आम्ही नाशिक केलं होतं. त्याची सगळी दुर्दशा बघून वाईट वाटतं. म्हणजे ते बोटॅनिकल गार्डन असेल किंवा माननीय बाळासाहेबांच्या नावाने केलेलं म्युझियम असेल किंवा अनेक गोष्टी ज्या त्यावेळेला केल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींची बस दुसऱ्याने केलंय म्हणून त्याची वाट लावायची. मला काल का परवाच मी हा प्रश्न विचारला की त्या स्मार्ट सिटीज काय झालं त्या स्मार्ट सिटीचं? कुठच्याही देशातल्या कुठच्याही शहरामध्ये तुम्हाला काहीही दिसत नाहीये. सगळी शहरं बर्बाद होताना दिसत आहेत.